वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भात आणि आमटी खात असताना 3-4 जणांना फोन केले तर सगळ्यांचा प्लॅन नॉनव्हेजचाच होता आणि माझ्या पण डोक्यामध्ये चाललं मग की आपण संध्याकाळी चिकन वगैरे आणायचं. आई पण बोलली हां ठीक आहे. तोपर्यंत एक बाहेर मासेवाला आला होता आणि त्याच्याकडे फ्रेश चिलापी मासे होते, ते सुद्धा नदीचे. मग काय म्हटलं चला घ्यायचं का, तर म्हटलं घेऊन टाक, काय तेव्हा खायचं तर आहेच. मग आमचा चिकनचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आईने मासे घेतले. तर मासे त्यांच्याकडूनच साफ करून घेतले. तर त्या काकांनी आपले छान असे मासे साफ करून दिले. त्यात आईनं मध्ये देव हुज्जत असं करा तसं करा, बायकांचा स्वभाव असतो, आता काय करणार. तर तिची आपली आहे ना बनवण्याची एक तिची आपली पद्धत आहे. ती काय फार असं यूट्यूबवर वगैरे व्हिडिओ दाखवतात तशा टाईपमध्ये नाही करत. तिचं आपलं गरम मसाले, काय चटणी, मीठ, हळद असेल आणि त्यामध्ये ती लसूण खोबऱ्याचा मसाला मिक्स करते आणि तेल जास्त वापरते. म्हणजे लिटरली ती फ्राय करते आणि तो जो मसाला असतो लसूण खोबऱ्याचा, जो फिशमध्ये फ्राय करताना वापरतो, त्याच्यासोबत चपाती आम्ही लहानपणापासून खातो. म्हणजे तिची ती रेसिपी तिलाच बनवायला लावतो. मी बनवलं तर माझ्याकडून तसं कधी बनतच नाही. त्यामुळे मग फिश किंवा काही नॉनव्हेज वगैरे असेल तर मला तिच्या हातचंच खायला आवडतं. तर तिनं काय केलं बघा, जो डोक्याचा पार्ट होता तो वेगळा फ्राय केला आणि शेपूट आणि मधला भाग होता तो वेगळा फ्राय केला. तर तो मासे